सर्वांना माझा नमस्कार. माझ्या चॅनलवर परत आपलं स्वागत आहे. आज मी माझ्या गोवा ते मुंबई या नुकत्याच प्रवासात घडलेल्या एक अतिशय अनपेक्षित आणि दुर्दैवी घटना तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. माझ्या गाडीचा अपघात संगमेश्वर जवळील आरवली जवळ तो गरम पाण्याचा झरा आहे तिथं झाला. यामध्ये सुदैवाने मला कोणती हानी झाली नाही आणि वातावरण पावसाळी असल्यामुळे आणि समोरच्या कोणाची चूक आहे किंवा कशामुळे अपघात झाला आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओमध्ये असाच व्हिडिओ बघत राहा. मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवतो अपघात कसा झाला, त्यामध्ये गाड्यामध्ये किती अंतर ठेवून चाललं पाहिजे. या नमस्कार, माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गोवा ते मुंबई हा व्हिडिओचा हा तिसरा भाग आहे. यामध्ये मी संगमेश्वरजवळ आल्यानंतर माझ्या गाडीचा अपघात झालेला आहे आणि हा अपघात कसा झाला, कोणती खबरदारी घ्यायची आहे आणि मला जो अनुभव आला हा तुमच्याबरोबर मला शेअर करायचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवत आहे. हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर व्हिडिओमध्ये असेच पुढे पाहत राहा. तर मी गोवा वेर्णा इंडस्ट्रियल एरियामधून गाडी भरून मुंबईला जात असताना संगमेश्वर पास केलं. संगमेश्वर पास करून संगमेश्वरच्या पुढे 15-20 किलोमीटर पुढे गेल्यानंतर आरवलीचे ते एक छोटंसं गाव लागते. त्याच्या पुढे गेल्यानंतर मी जात असताना जसं तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता की मी माझ्या बाजूने चालत आहे आणि पुढून गाडीवाला आला आहे. अचानक त्यानं गाडी बाहेर काढली आणि पाऊस पडत होता. दिसायचं म्हणजे थोडं पाऊस पडत असल्यामुळे जरा रस्ते पण निसरडे झालेले आणि मी जात असताना अचानक आल्यामुळे मी काय करू शकलो नाही आणि समोरासमोर गाडीची धडक बसली आणि त्याच्यामध्ये दोन्ही गाड्यांचं नुकसान झालं. काय बोल मला लागले आता मला चेसी बँड झाल्या थोडा या बाजूला आणि मार लागला. हे गाडी शॉपल तटले त्याच्यामध्ये त्या गाडीवाली ही गाडी रॉंग साईड आहे आणि गाडी ओव्हरटेक मारायच्या प्रयत्नात सिंगल रोडला गाडी येत होती आणि ते उतार आहे. उताराला गाडी त्यानं ओव्हरटेक मारायचा प्रयत्न केला. आपण ही गाडी तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्हाला फोटो बघायला मिळतील, व्हिडिओ बघायला मिळेल. हे बघा पुढे कसा झाला, कोणाची चूक होती हा तुम्ही व्हिडिओ बघा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा किंवा मी काय काळजी घ्यायला पाहिजे होती किंवा या ड्रायव्हरनं काय काळजी घ्यायला पाहिजे होती. एक बेकार गाड्या चालवणं बरोबर नाही. स्लो होईल इतकी स्लो गाडी चालवा. पुढच्या आणि तुमच्या वाहनामध्ये कमीत कमी ही गाडी 20 फुटाचं अंतर ठेवा. कारण पुढून येणाऱ्या गाड्यांना हेडलाईट दाखवा. अचानक गाडी बाहेर काढणं, ओव्हरटेक मारणं किंवा कट मारणं हे बंद करा. कारण पावसाळ्यामध्ये रस्त्यामध्ये जास्त निसरडा रस्ता होतो, त्यामुळे ब्रेक लागायचे चान्सेस खूप कमी असतात. गाडी स्लिप व्हायचे चान्सेस जास्त असतात. पावसाळ्यात दिसत नाही, त्यामुळं जितकं होईल तितकं स्लो चालवा. पैसे नाहीत माझ्याकडे. अपघात कधीही कुठेही कसाही आणि कोणाला येऊ शकतो. त्यामुळं तुम्ही सावधानतेने नियम कायदे पाळून गाड्या चालवा. कायदा आपल्यासाठीच आहे पण आपल्या भारतात दंड भरावा लागतो म्हणून कायदा पाहिजे. करू नका. कायदा तुमच्या स्वतःच्या जीवासाठी, तुमच्या आयुष्यासाठी आहे. तुम्ही पाळला तर तुम्ही वाचाल, दुसऱ्यांना पण वाचवचाल.
आणि माझा अपघात बघून हा व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आला असेल अपघात किती सेकंदात आणि किती वेळात होतो. अपघात व्हायला जास्त वेळ लागत नाही, 2 सेकंद फक्त. नशीब चांगला असेल तर तुम्ही वाचीला, नशीब चांगलं नसेल तर काय उपयोग नाही त्या गोष्टीचा. त्यामुळं असं करू नका, निष्काळजीपणे अजिबात वाहन चालवू नका. नियम पाळा. ओव्हरटेक मारताना समोर गाडी येत नाही याची खात्री करा. कधीही अचानक टर्न मारू नका. जर तुम्हाला उजव्या बाजूला वळायचं असेल तर अगोदर पाठीमागं बघा गाडी कुठली येते का. जर डाव्या बाजूला वळायचं असेल तरीही बघा, कारण आपल्याकडं गाडी असते, आपल्याला वाटते सुरक्षित नाही. आपण तुमच्या मागं बारकी गाडी येऊ शकते, एखादी मोठी गाडी येऊ शकते, अपघात घडू शकतो, त्याला लागू शकतो किंवा तुम्हाला लागू शकतं, दुखापत होऊ शकते. पण म्हणून तुम्ही काळजी घ्यायची. सिग्नल पाळा. सिग्नल रेड सिग्नल लागला थांबा. गडबड अजिबात करू नका. पावसाळ्यात तर अजिबात कोसळा करू नका. घाटात तर अजिबात करू नका. माझा हा अपघात झाला बरोबर घाटात झाला आहे. मी उतरत होतो आणि ती गाडी चढ होती. त्या गाडीमुळं हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, त्याच्या चुकीमुळं हा अपघात झालेला आहे. त्याच्या चुकीमुळं अपघात झाला आहे. गाडी एकदम बाजूला काढल्यामुळं माझी गाडी धडकली. तर मी आता थोडं तब्येत आणि येणाऱ्या काळामध्ये गाडीवर गेल्यानंतर तुम्हाला परत अनेक व्हिडिओ बनवून पाठवीन. तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा. कमेंट करा तुम्हाला काय अनेक वाटलं असेल. तुम्हाला जर रोड सेफ्टीविषयी काय सांगायचं असेल, रस्ता सुरक्षेविषयी जर काय सांगायचं असेल, तुम्हाला तुमचा अनुभव शेअर करायचा असतील तरी तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. फक्त बघू नका, सबस्क्राईब पण करा. आणि ही आता नंतर तुम्हाला मी गाडीवर गेल्यानंतर बाकीचे व्हिडिओ येतील माझ्याकडं. एवढेच व्हिडिओ होते, मोठे होते. मी आता गाडीवर गेल्यानंतर तुम्हाला बाकी व्हिडिओ पाठवतो. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार आणि आपला दिवस शुभ असो. आणि माझ्या चॅनलला सर्वांना माझा नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि नुकत्याच माझ्या गोवा ते मुंबई या एपिसोडचा हा 3रा